चला विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट परीक्षाचा पेपर क्रमांक 1 सेट पेपरची सिरीज आपल्याला सी प्रश्नपत्रिका संच सी चा जो आहे आज आपल्याला पाहायचा आहे। याच्या आधी आपण ए चा पाहिला होता, बी सुटला आहे, बी नंतर पाहू, याच्यानंतर सी चा पाहू। पेपर क्रमांक 1 मध्ये 50 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात आणि या 50 प्रश्नाला प्रत्येकी 2 मार्क्स 100 मार्काचा हा पहिला पेपर असतो महाराष्ट्र राज्य पात्रता सेट परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा। यामध्ये आता आपण पहिला एक पार्ट पाहूया 25 प्रश्नाचा, त्यानंतर दुसरा पाहूया 25, म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला 50 प्रश्न आपण यामध्ये सोडवणार। तर यामध्ये आता पहिल्या पार्ट मध्ये एकूण 25 प्रश्न आहे। या 25 प्रश्नाला 50 गुण आहे, 30 मिनिट, प्रत्येकी 2 गुण, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये एवढं पाहायचं आहे, नंतर दुसऱ्या पार्टला अजून पाहायचं, म्हणजे टोटली 1 तासाचा हा पेपर असतो। आणि काही इंस्ट्रक्शन आहे, सूचना बघा। पहिली आहे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। दुसरी सूचना प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत। तिसरी सूचना योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। चौथी सूचना आहे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि पाचवी सूचना तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही। इंस्ट्रक्शन इकडे इंग्लिश मध्ये पण दिले। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, ईच क्वेश्चन हॅज 4 ऑप्शन, चूज द करेक्ट ऑप्शन 4 आहे, ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स आणि पाचवी आहे इंस्ट्रक्शन देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग। ओके, आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। चला पहिल्या प्रश्नावर आपण सुरुवात करूया। ओके, बघा, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी सर्वात प्रभावी अध्यापन पद्धत कोणती? पर्याय दिलेले आहेत 4। ऑप्शन नंबर ए प्रकल्प पद्धती, बी पाठांतर पद्धती, सी व्याख्यान पद्धती, ऑप्शन नंबर डी तोंडी परीक्षा। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रकल्प पद्धती। कोणती? प्रकल्प पद्धती ही अध्यापन पद्धती सर्वात प्रभावी आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, संशोधनातील डिलिमिटेशन्स म्हणजे काय? पर्याय दिलेले ए संशोधनाची व्याप्ती निश्चित करणे, बी निष्कर्ष लिहिणे, सी माहिती संकलन, ऑप्शन नंबर डी संदर्भ देणे। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी निष्कर्ष लिहिणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते शाब्दिक व्हर्बल तर्कशक्तीचे उदाहरण आहे? पर्याय दिले 4। ऑप्शन नंबर ए विधान व निष्कर्ष, बी रक्तसंबंध, सी आकृती पूर्ण करणे, डी आरशातील प्रतिमा। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी रक्तसंबंध। त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, अध्यापनात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले ए लेव व्हिगोटस्की, बी पावलोव, सी थॉरंडिक आणि डी स्किनर। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी पावलोव। पावलोची ही स्कॅफोल्डिंगची ही संकल्पना अध्यापनाची आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा, संशोधनातील केस स्टडी पद्धत मुख्यतः कशासाठी वापरली जाते? संशोधनातील केस स्टडी। पर्याय दिलेले ए एखाद्या व्यक्ती किंवा घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, बी जनगणना करण्यासाठी, सी मतमोजणी करण्यासाठी, ऑप्शन नंबर डी आकडेवारी तयार करण्यासाठी। ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए एखाद्या व्यक्ती किंवा घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा पाहूया, खालीलपैकी कोणते मुक्त स्त्रोत ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे? पर्याय दिलेले ए लिनक्स, बी विंडो, सी मॅकॉस, डी आयओएस। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए लिनक्स। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा पहा, कार्बन फुटप्रिंट हा शब्द कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले ए हरितगृह वायू उत्सर्जन, बी माती परीक्षण, सी जलसंधारण, डी वन्यजीव संरक्षण। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए हरितगृह वायू उत्सर्जन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सीबीसीएस चा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिले ए विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य देणे, बी आहे परीक्षा रद्द करणे, सी शुल्क कमी करणे, डी आहे प्रवेश बंद करणे। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य देणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणता संप्रेषणाचा अशाब्दिक व्हर्बल नॉन व्हर्बल प्रकार आहे? पर्याय दिलेले ए हावभाव, बी भाषण, सी ईमेल, डी पत्र। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हावभाव। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा पहा, संशोधनात
ट्रिम्युलेशन्सचा उपयोग कशासाठी केला जातो? पर्याय दिलेले ए निष्कर्षाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी, बी नमुना निवडण्यासाठी, सी संदर्भ लिहिण्यासाठी, डी आलेख काढण्यासाठी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए निष्कर्षाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. मेटा अनालिसिस म्हणजे काय? पर्याय दिलेले ए अनेक संशोधनाचा सांख्यिकी एकत्रित अभ्यास, बी मुलाखत पद्धत, सी प्रश्नावली, डी निरीक्षण. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए अनेक संशोधनाचा सांख्यिकीय एकत्रित अभ्यास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 संशोधनातील एथिकल क्लिअरन्स कधी आवश्यक असते? संशोधनातील एथिकल क्लिअरन्स कधी आवश्यक असते? पर्याय दिलेले ए मानवी सहभाग असलेल्या संशोधनात, बी फक्त गणितात, सी फक्त इतिहासात आणि डी कधीच नाही. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी फक्त गणितामध्ये संशोधनातील इथिकल क्लिअरन्स जे आहे ते हे फक्त गणितामध्ये वापरल्या जाते. त्यानंतर प्रश्न 13 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 13 पहा. खालीलपैकी कोणती उच्चस्तरीय विचारशक्ती दर्शवते? खालीलप्रमाणे कोणती उच्चस्तरीय विचारशक्ती दर्शवते? ऑप्शन नंबर ए आहे मूल्यांकन इव्हॅल्युएशन, बी पाठांतर, सी नक्कल, डी पुनरावृत्ती. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मूल्यांकन इव्हॅल्युएशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय? पर्याय दिलेले ए स्वतःच्या अध्यापनाचे चिंतन करून सुधारणा करणे, बी फक्त व्याख्यान देणे, सी गृहपाठ तपासणे, डी परीक्षा घेणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए स्वतःच्या अध्यापनाचे चिंतन करून सुधारणा करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. संशोधनातील ऑपरेशनल डेफिनेशनचा उद्देश काय आहे? पर्याय दिलेले ए संकल्पना मोजण्यायोग्य स्वकपात स्पष्ट करणे, बी आहे निष्कर्ष लिहिणे, सी संदर्भ देणे, डी नमुना निवडणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी निष्कर्ष लिहिणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 ब्लेंडेड लर्निंग म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए आहे ऑनलाईन व प्रत्यक्ष अध्यापनाचा समन्वय, बी फक्त ऑनलाईन शिक्षण, सी फक्त ऑफलाईन शिक्षण आणि डी आहे स्व अध्ययन. ते चारही पर्यायांपैकी या 16व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी फक्त ऑफलाईन शिक्षण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे LMS आहे? पर्याय दिलेले ए मॉडेल, बी आहे VLC, सी पेंट, डी आहे क्रोम. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मॉडेल. त्यानंतर प्रश्न 18 पाहूया. क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले ए डिजिटल सामग्रीच्या वापराच्या परवानगीशी, बी संगणक हार्डवेअरशी, सी इंटरनेट स्पीडशी, डी परीक्षा पद्धतीशी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संगणक हार्डवेअरशी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. कार्बन न्यूट्रलिटी म्हणजे काय? कार्बन न्यूट्रलिटी म्हणजे काय? पर्याय दिले ए कार्बन उत्सर्जनाचे संतुलन साधणे, बी आहे वाहन बनणे, सी आहे प्लास्टिक उत्पादन, डी आहे खाणकाम. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी प्लास्टिक उत्पादन. कार्बन न्यूट्रलिटी म्हणजे प्लास्टिक उत्पादन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा. SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहे? पर्याय दिलेले ए 17, बी 15, सी 20, डी 10. या 20व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 20 आहे. SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे 20 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 फ्लिपिड क्लासरूम मध्ये विद्यार्थी काय करतात? पर्याय दिलेले ए वर्गापूर्वी अध्ययन करून वर्गात चर्चा करतात, बी फक्त परीक्षा देतात, सी फक्त गृहपाठ करतात, डी फक्त नोट्स लिहितात. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वर्गापूर्वी अध्ययन करून वर्गात चर्चा करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा. रुब्रिकचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन नंबर ए मूल्यमापनासाठी निकष निश्चित करणे, बी उपस्थिती नोंदवणे, सी वेळापत्रक तयार करणे, डी आहे निकाल जाहीर करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मूल्यमापनासाठी निकष निश्चित करणे. 23वा प्रश्न आहे संशोधनातील क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे काय? पर्याय दिलेला ए एका विशिष्ट कालावधीत केलेला अभ्यास, बी 20 वर्षाचा अभ्यास, सी प्रयोगशाळेतील संशोधन, डी ऐतिहासिक संशोधन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए एका विशिष्ट कालावधीत केलेला अभ्यास.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पहा. ओपन एज्युकेशनल रिसोर्स OER चे वैशिष्ट्य काय? पर्याय दिलेले ए मुक्त वापर व पुनर्वापर, बी फक्त विक्रीसाठी, सी कॉपी करण्यास बंदी, डी इंटरनेट शिवाय वापर. ते 24व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी कॉपी करण्यास बंदी. त्यानंतर प्रश्न 25 डिजिटल लिटरसी म्हणजे काय? पर्याय दिलेले ए डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता, बी फक्त टायपिंग, सी गेम खेळणे, डी मोबाईल वापरणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता. मित्रांनो, हा झाला आपला पहिला पाठ 25 प्रश्नांसाठी. ओके, आता आपल्याला पाच आहे दुसरा पाठ 25 ते 50 प्रश्नांचा. ओके, तोच आहे आपला सेट सिरीजचाच आहे. फक्त आधीच्या आपल्या एका पेजमध्ये आपण 25 प्रश्न पाहिले होते. आता पाहायचे आपल्याला अजून 25 प्रश्न, म्हणजे तुमचा 50 प्रश्नाचा सिलेबस जो पेपरचा पेपर जो 50 मार्काचा हा कंप्लीट होऊन जाणार. आता पहा आपला 26वा प्रश्न पहा. इन्क्लुसिव्ह क्लासरूम मध्ये शिक्षकाने काय करावे? इन्क्लुसिव्ह क्लासरूम मध्ये शिक्षकाने काय करावे? पर्याय दिले ए सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्यावी, बी फक्त हुशार विद्यार्थ्यांना लक्ष द्यावे, सी दुर्बल विद्यार्थ्यांना दुर्लक्षित करावे, डी फक्त परीक्षा घ्यावी. ते चारही प्रश्नांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्यावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 कन्स्ट्रक्टिव्हिझम नुसार ज्ञान कसे निर्माण होते? पर्याय दिलेले ए विद्यार्थ्या स्वतः अनुभवातून ज्ञान तयार करतो, विद्यार्थी स्वतः अनुभवातून ज्ञान तयार करतो, बी शिक्षक फक्त सांगतो, सी आहे पाठांतरातून करतो, डी हे शिक्षा करून करतो. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए विद्यार्थी स्वतः अनुभवातून ज्ञान तयार करतो. प्रश्न क्रमांक 28 व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे? पर्याय योग्य संशोधन साधने, बी मोठे शीर्षक, सी जास्त पाने, डी मोठा अहवाल. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए योग्य संशोधन साधने. प्रश्न क्रमांक 29 रिलेबिलिटी म्हणजे काय? पर्याय दिलेले ए सातत्यपूर्ण निष्कर्ष, बी जलद निष्कर्ष, सी मोठा नमुना, डी कमी वेळ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सातत्यपूर्ण निष्कर्ष. तिसरा प्रश्न आहे पीअर रिव्ह्यू चा उद्देश काय आहे? पर्याय दिले ए संशोधनाची गुणवत्ता तपासणे, बी परीक्षा घेणे, सी प्रवेश देणे, डी गुण देणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संशोधनाची गुणवत्ता तपासणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 पहा. प्रश्न क्रमांक 31 अकॅडमिक इंटिग्रिटी म्हणजे काय? पर्याय दिलेले ए शैक्षणिक प्रामाणिकता, बी परीक्षा पद्धत, सी अभ्यासक्रम, डी वेळापत्रक. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शैक्षणिक प्रामाणिकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 MOOC मूक चे प्रमुख वैशिष्ट्य काय? पर्याय दिलेले ए मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन मुक्त अभ्यासक्रम, बी आहे फक्त ऑफलाईन वर्ग, सी फक्त प्रयोगशाळा, डी फक्त शाळांसाठी. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी फक्त शाळांसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 सायबर बिलिंग म्हणजे काय? पर्याय 1 ऑप्शन नंबर ए ऑनलाईन छळ, बी संगणक दुरुस्ती, सी व्हायरस, डी ईमेल. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ऑनलाईन छळ. प्रश्न क्रमांक 34 फिशिंग म्हणजे काय? ऑप्शन ए बनावट संदेशाद्वारे माहिती चोरी, बी डेटा विश्लेषण, सी ऑनलाईन वर्ग, डी ई पुस्तक. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी ऑनलाईन वर्ग. प्रश्न क्रमांक 35 ग्रीन कॅम्पस संकल्पना कशाशी संबंधित आहे? पर्याय ए पर्यावरणपूरक शैक्षणिक परिसर, बी क्रीडा, सी वाचनालय, डी परीक्षा. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी परीक्षा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 आउटकम बेस्ड एज्युकेशन OBE मध्ये भर कशावर असतो? पर्याय दिलेले ए अपेक्षित अध्ययन निष्पत्ती, बी फक्त अभ्यासक्रम, सी फक्त परीक्षा, डी फक्त उपस्थिती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन नंबर बी फक्त अभ्यासक्रम. त्यानंतर 37वा प्रश्न NEP 2020 मध्ये बहुविषयक शिक्षणावर भर दिला आहे. कोणत्या ते आपल्याला सांगायचं. पर्याय दिले ए बरोबर, बी आहे चूक, सी आहे निश्चित नाही, डी आहे खालीलपैकी नाही. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. NEP 2020 मध्ये बहुविषयक शिक्षणावर भर दिला आहे हे बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 38
38वा मेंटरिंगचा उद्देश काय आहे? पर्याय दिले ए विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, बी शिक्षा करणे, सी परीक्षा घेणे, डी आहे उपस्थिती घेणे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. 39वा प्रश्न आहे हिटेगॉजी म्हणजे काय? तर पर्याय दिले ए स्वनिर्देशित शिक्षण, बी शिक्षक केंद्रित शिक्षण, सी पाठांतर, डी प्रयोग. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए स्वनिर्देशित शिक्षण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा इंडिग्रोगॉजी हा शब्द कोणाशी संबंधित आहे? पर्याय दिले ए प्रौढ शिक्षण, बी बाल शिक्षण, सी माध्यमिक शिक्षण, डी तांत्रिक शिक्षण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी माध्यमिक शिक्षण. त्यानंतर 41वा प्रश्न आहे ई कंटेंट म्हणजे काय? पर्याय दिलेले ए डिजिटल शैक्षणिक सामग्री, बी प्रश्नपत्रिका, सी वही, डी प्रयोगशाळा. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए डिजिटल शैक्षणिक सामग्री. 42वा प्रश्न आहे व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय? पर्याय दिलेले ए ऑनलाईन वर्ग, बी ग्रंथालय, सी कार्यालय, डी प्रयोगशाळा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ऑनलाईन वर्ग. त्यानंतर 43वा प्रश्न पहा रिसर्च गॅप म्हणजे काय? पर्याय दिले ए विद्यमान संशोधनातील उणीव, बी संशोधनाचा निष्कर्ष, सी नमुना, डी संदर्भ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी नमुना. 44वा प्रश्न आहे टर्निथिन हे साधन कशासाठी वापरले जाते? टर्निथिन ते पर्याय दिलेले ए प्लेजिरिझम्स तपासण्यासाठी, बी आहे व्हिडिओ संपादनासाठी, सी आहे तक्ते तयार करण्यासाठी, डी आहे ईमेल पाठवण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी बी आहे व्हिडिओ संपादनासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा ओपन ऍसेस जर्नलचे वैशिष्ट्य काय? पर्याय दिले ए सर्वांसाठी मुक्त प्रवेश, बी आहे फक्त सदस्यासाठी, सी फक्त विद्यापीठासाठी, डी आहे फक्त मुद्रित स्वरूपात. या 45व्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्नांचा संग्रह तयार करणे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो. ओके, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ओपन ऍसेस जर्नलचा सर्वांसाठी मुक्त प्रवेश. ओके. त्यानंतर 26वा प्रश्न 46वा प्रश्न पहा क्वेश्चन बँकचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिले ए प्रश्नांचा संग्रह तयार करणे, बी आहे निकाल तयार करणे, सी आहे उपस्थिती घेणे, डी आहे वेळापत्रक बनवणे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रश्नांचा संग्रह तयार करणे. त्यानंतर 47वा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षणातील प्रयोग कोणता आहे? पर्याय क्रमांक ए वैयक्तिक शिक्षण, फक्त गेम, फक्त टायपिंग आणि फक्त प्रिंटिंग. ते चारही पर्यायांपैकी ऑप्शन नंबर उत्तर आहे ए वैयक्तिक शिक्षण. त्यानंतर 48वा प्रश्न पाहूया आपण ऍडॅप्टिव्ह लर्निंग म्हणजे काय? तर पर्याय दिले विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलणारे शिक्षण, बी आहे एकच अध्यापन पद्धत, सी पाठांतर, डी फक्त परीक्षा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलणारे शिक्षण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49वा अकॅडमिक ऑडिटचा उद्देश काय आहे? पर्याय दिलेले ए शैक्षणिक गुणवत्तेचे परीक्षण, बी आर्थिक लेखापरीक्षण, सी प्रवेश परीक्षा, डी निकाल जाहीर करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शैक्षणिक गुणवत्तेचे परीक्षण करणे म्हणजे अकॅडमिक ऑडिट असते. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा विद्यार्थी मित्रांनो प्रभावी उच्च शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? पर्याय दिलेले ए ज्ञाननिर्मिती, संशोधन व सामाजिक विकास, बी फक्त परीक्षा, डी फक्त गुण देणे, सी फक्त पदवी देणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि सामाजिक विकास हा प्रभावी उच्च शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जे आहे तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा संदर्भातले सराव पेपर जे आहे सराव पेपर दर 2 दिवसाच्या आत तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे. ग्रुप ए पासून बी सी डी या 4 सेट मध्ये तुम्हाला पेपर मी याच्यावरती उपलब्ध करून एका पेपरला तुम्हाला पहिल्या पेपरला 50 मार्काचे जे सराव प्रश्न मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. त्यानंतर आपले सब्जेक्ट नुसार सुद्धा मी टाकणार आहे. इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, हिस्ट्री आहे, याचे सुद्धा सराव पेपर जे आहे सेट परीक्षेमध्ये 100 मार्कामध्ये येणार आहे. 100 क्वेश्चनचे पेपर 200 मार्कात येणार आहे. हे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर मी असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे. तर मित्रांनो
जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, जे विद्यार्थ्यांना असं वाटतं आपल्याला सेट परीक्षा देऊन प्राध्यापक व्हायचं आहे, त्यांनी हे व्हिडिओ तुम्ही पहा. तुमचा यामधून थोडाफार तरी नक्की सराव होणार आणि यामधून काही ना काहीतरी प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार. ओके, 100% मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण 100% सांगतो की काही ना काहीतरी प्रश्न जे आहे यामधले आपल्या व्हिडिओमधले परीक्षेला येणार म्हणजे येणार आहेत. तर तुमचा सराव जे यामधून होऊन जाणार आहे. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच व्हिडिओ जर आवडले तर शेअर्स करा. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण सेट डी चा पेपर घेऊन येऊया, महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेचा, म्हणजे तुमचा अजून पुन्हा चांगला सराव होईल. ओके, मी इथंच थांबतो. ओके, धन्यवाद मित्रांनो.